मंडळी हे बघा आता वाजलेत बघा 7 वाजलेत रात्रीचे. मम्मी आत्ताच आली कामावून आणि कामावून आले इकडे हे बघू राहिले पसारा सगळा तसाच पसारा बांधलेला आहे. काहीच आवरलं नाही आज आम्ही. पण नाही मम्मा काय असं मी कामाला गेले तर तुम्ही कोणी वर झोपलंय कोणी खाली झोपलंय तर यांनी त्यांचं उचलून तर ठेवा का नाही. आज लय आळस आलता बाबा त्याच्यामुळे काहीच नाही केलं आज. आळस आलता तर घरात गर्दा असंच का मग. आता आली ना तुम्हा मग आता मी आवरू मग चांगलंय बाबा तुला दिवसभर काम करायचे आणि घरी आले की हे पाहायचं तुमचं आहे ना. तर हातभर तर लावणार तुम्ही तुला आता. तुम्ही हातभार लावणार पण माझ्या पहिलं करून ठेवलं असतं तर. झोपेल तुम्ही दिवसभर जेवर आलता आज. चल कर दार बिरा ते असं काय बाबा हो हातभार लावतात पण मग माणसाच्या पहिलं केलं तर शिनबाग हलका होते. आल्याला कर्ज पाहिला की शिनबाग चढायचंच काम आहे. बाय बाय. तर मंडळी आज जायचं होतं बघा गावाकडं जाणं कॅन्सल झालं. त्याच्यामुळे मग कॉलेजला पण नाही गेलो. तर आज दिवसभर घरी लोळतच होतो. आज लय जीवावर आलं मग कामाचं. आता झोपेतून उठलो मी 3-4 वाजता आणि आता आली मम्मी 7 वाजता आली मम्मी पण. आता आवरावं लागणार सगळं. बघा घरातलं आता सगळं आवरलंय. सगळं आवरून शिरून बस पाणी करून ठेवून दिलंय आणि आता मम्मी लागली बघा भांडे घासायला. तर आज पण आभाळ गच्च भरून आलेलं आहे. आज पण घर सोडून पळून जावं लागतं का काय माहिती बाबा. पाऊस आला तर ठीक आहे पण जास्त वावणी पाऊस नाही आला पाहिजे बाबा. तर मम्मी आता बसली बघा भांडे घासायला. भांडे कुंडे घासून मम्मीला आता स्वयंपाक करायचा आहे ना. आभाळ पण इतकं आलेलं आहे. सुरू झालाय पाऊस भरपूर येऊ राहिली. का व्हायचं आपला स्वयंपाक का व्हायचं जेवण खावणं. घरात झोपावं लागतंय का घर सोडून पळून जावं लागतंय. आज पावसाच्या अंदाजामुळे आज मम्मी लवकर लागले स्वयंपाकाला. आणि इकडे बघा युवराज मम्मीला आज मदत करू राहील. लवकर आवरायचं आज पण. तर हे बघा इकडे मम्मी मिरच्या धुवून घेऊन राहिली. मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये म्हणजे आम्ही दररोज काही भाजीपाला असलं धुवून घेतो पण कधी व्हिडिओमध्ये दाखवणे शक्य नाही होत. तर त्यावरती एका ताईंची कॉमेंट आलती की मिरच्या धुवूनच नाही घेतल्या. त्यामुळे बघा आज कोथिंबीर होती का हां असं तर सांगत होतं सगळं. मम्मी इकडे मी होती. आता पप्पा मम्मीला वाटण काढून देऊ राहिलं तिकडं. तर पप्पा गेले ते आज मार्केटमध्ये. तर बघा पप्पाने मार्केटमधून काय आणलंय. कणस आणलेत कणस. आम्ही तर याला मक्का किंवा कणस म्हणतो. तुम्ही काय म्हणता नक्की सांगा कमेंटमध्ये. तर हे बघा इकडं मम्मी चपात्याला आटायली आणि इकडं पप्पा भाजी बनवून राहिली. कशाची भाजी पप्पा आज. बेसन आहे का. वा वा आमच्या आवडीचं. मम्मी पप्पाच्या तेल टाकण्याच्या पद्धतीला काय म्हणशील तू. नाही बोलू शकत काही. कारण पप्पाचा तेलाला हात वरतीच आहे. लय तेल टाकतं पप्पा भाजीला पण भाजी मात्र चवदार होती. एवढं एक नंबर भाजी बनवतात पप्पा. कोणती का भाजी असायला. तर मंडळी आलं होतं की व्हिडिओ कोण चांगलं बनवतं व्हिडिओ चांगलं कोण बोलतं युवा का मी. तर त्याला चांगला प्रसिद्ध आलेला आहे. तर आपले मंडळीचं असं म्हणणं आहे दोघं पण चांगलं बोलतात. दोघांचे पण व्हिडिओ बनवण्याची पद्धत चांगली आहे. तुमचं बोलणं भाषा सगळं प्रेमळ आहे. बोलणं पण खूप पद्धतशीर आहे. आपल्या मंडळीचं असं म्हणणं आहे. आणि काही फॅमिलीनं आपल्या तर अंदाजा लावलाय की युवा मोठा वाटतो मी छोटा वाटतो. आणि सगळ्याचं म्हणणं जास्त आहे की युवाचाच मोठा वाटतो. तो काय म्हणणं आहे कोण मोठा वाटतं तू सांग आता. नाही ओळखू शकले ते तुम्ही त्या सांगून त्याने नाही ओळखीलं. ओळखतील ते अजून पण तो आपण त्यांना नंतर ओळखतील ते. या व्हिडिओ मध्ये कोण मोठं कोण आहे का तर आम्ही सांगू मग तुम्हाला. तर मंडळी परत तुम्हाला एक चान्स देतो. तुम्ही सांगा आता कोण मोठं वाटतं युवा कमी. आज युवाचं बऱ्याच दिवसानंतर आज युवा अभ्यासाला बसला उघडून दिवस निघला काय माहिती आज. आणि जे फॅमिली आपल्या यूट्यूबवरती चॅनल व्हिडिओजला आपल्या कमेंट करते ना त्यांच्यावरती नाव वेगळे असतात. कोणाच्या मुलांचं नाव असतंय कोणाच्या घराच्यांचं नाव असतंय. पण जेव्हा ते कमेंट करतात मग आम्हाला गैरसमज होतो ना. आम्ही म्हणतो की माणसाचं नाव असतं म्हणतो तो माणूसच आहे. मग त्यांचं नाव घेतल्यानंतर त्यांची परत कमेंट येते की मी माणूस नाही दादा नाही ताई आहे म्हणून. याच्यामुळे आम्हाला कन्फ्युजन होतं. थोडंफार समजून घ्या तुम्ही पण. बोलणं म्हणजे मिस्टेक होऊन जाते आमच्याकडून. तर मग एक कमेंट आलेली आहे आपल्याला. आता दादा आहे का ताई आहे आता सांगू शकत नाही आपण. त्यांचं म्हणणं आहे की तुमचा संसार खूप सुखी आहे. तुमच्या आशीर्वादानं सुखी आहे. ताई आहेत का दादा आहेत ते आता स्वतः नंतर कमेंट करते ना ते कळण आपल्याला आता. तुमच्या आशीर्वादानं सुखी आहे. तर मग तुम्ही कुठून बघता हे पण सांगा आम्हाला व्हिडिओ. एक कमेंट होती एका काकूची की त्यांच्या मुलांचं नाव पण युवराज आहे. हा तुमचा युवराज असा शांत. आमचा युवराज लय आगाऊ बाबा.
होय मम्मा, आम्ही मम्मीलाच विचारतो, मम्मी सांगन तुम्हाला काही तर. हा मा नाही ना, दोघं पण शांतच आहे. तो आगाव नाही, तो पण आगाव नाही, दोघं पण शांतच आहे. एक ताईची कमेंट आली होती की रोज चांगल्या चांगल्या साड्या नेसजा, रोज नवीन एक एक साडी नेसायची. ताई आपल्याला कामाला जावं लागतंय, कशी रोज नवीन नवीन साडी नेसते. पण आज तरी पण मी गेले होते पाय कामामध्ये पण साडी नेसतो सगळ्यांनी. सांगा माझं साडी चंपात कसं वाटतंय. तर चला आता स्वयंपाक झालेला आहे, आता जेवायलाच बसायचं आहे. चल रे उठ. अय्यो उठ. तर आज पप्पाच्या हातचं बेसन आहे खायला. कसं म्हणलं असं पप्पा? एकदम नंबर. त्या बेसनावरले मला हे येणार आहे. तर मम्मी लागला तिकडे ताट वाढून द्यायला. मला पतला आवडतंय, मला कोरडं बेसन आवडत नाही. चुरून ते बघा आला तर आपल्याला आपलं ताट. आता हे बघ, हे बेसन आहे, हे बेसनावरती हे तेल. याच्यात तेल घेऊन खात असतं समजतं. तू वर बसतो खाली येतो. येईन ना खाली. तेल टाकून मला तर मस्त लागतं मंडळी. तुम्ही कसं खातो सांगा बरं. हा डाळबटीचा प्लॅन होता, पण आबाळ आलं त्याच्यामुळे आम्ही डाळबटी कॅन्सल केली. म्हणजे कसं ते पिठती मारे, गोळे शिजवारे, वरण लावारे, फोडणी द्यावा. आला रप रप तर ते बी खाणं व्हायचे नाही. मग आता सोडून जावं लागणार आम्हाला वर्षाला 5 वाजता. त्याच्यामुळे मला आजचे दिवस राहू द्या. उद्या संध्याकाळी निश्चित म्हणून आम्ही 4 वाजता डाळ टाकू, तुरीचं वरण मस्त लय डाळबटी लावू. मस्त होते तुम्हाला ते हे द्या. मम्मी पण बसले जेवायला. कसं झालं बेसन? चांगलं झाले. मग पप्पाच्या हातचा बेसन नाही हा, मग चवच आहे पप्पाच्या हातात. आहेच. हो. भारी भाजी बनते पप्पा. कांदा कांदा सगळं. लयच भारी बनवते. मम्मी टोमणं मारेल तुम्हाला. तर या मंडळी जेवायला. आता नेमकं जेवायला बसलं, तुम्ही पण या जेवायला. मंडळी आता जेवण झालेत. आता इथं आवरू लागायचं तर सगळे आपापल्या रस्त्याने निघून गेले बघा. आता मम्मीला मला एवढं आवर नाही. आता ये आवरतात आवरतात. आवर मामा चल. घेऊ आपण. काय करावं तिकडे जावं झोपायला की झोपावं काय मला काय समजा नाही. आता जालन्यात पाणी सांगितलेलं तिकडे जाऊ वर. चला मग, आजच्या दिवस जाऊ ना. आता 2 दिवस तर गेलो होतो ना वर. चला मग आवरलंय ना हो. आता. चला या बिछाना. बिछानाच घ्यायचा आहे आता. तर मंडळी आता आवरी करून झाडबिड मारून घेतो. आता उचलायचा आहे बिछाना आमचा. तर हे बघा मंडळी, पप्पा निघलेत आता असं बिछाना घेऊन वर चाललेत. वर जाऊन आथरून वरती झोपायचं आहे आज. हे बघा आमचा माफिया काय करते. मका भाजते काय मा? हा, मला वाटतं राहते कुणीच खावा. बाग भाजीवर एक मस्त जेवण झालंय आता. भाज कोण सगळे खाणार आहेत का? मी खाणार आहे बाबा. अजून एक भाजी ना. भाजत लागन. काय रे कोण माझा दूर राहिला? छोटी छोटी अरे काय. हा हो. पुढच्या वेळेस निवडणुकीला मी उभा राहिलो. उठ करा तर मंडळी आपल्या युवा पुढच्या निवडणुकीला उभा राहणार आहे. जालना आमदार. जालन्याचा आमदार बनायचा तर डायरेक्ट नक्की सपोर्ट करा आम्हाला. असत ना. तुला राजकारणाचे नियम माहिती आहेत का? जाऊ दे मग आता. ते बघा इकडे आता कार गॅस बंद आहे. मग एक बंद करून अरे रे 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 कर चालू पटकन. तर मंडळी या मक्का खायला. पंखा चालू कर. तर तुमच्याकडे आले का नाही मक्का सांगा आम्हाला. तर हे बघा मंडळी इकडं असं भाजणं चालू आहे मक्का आमची. तर मंडळी हे बघा मक्का भाजली. इकडे मम्मी पण खाऊ राहिली. कशी आहे मामा मक्का? निबर आहे रे जरा. निब्बर आहे. इकडे मी खाऊन पाहतो. तुम्हाला खायची का? खा खाऊन पहा कशी सांगा बरं आम्हाला. पाहिजे नाही ना तुम्ही बरं आणली. मला बरं 4 दाणे काढून निघले. 4 दाणे पुढे येत असतील का? तर मंडळी आता मी पण घेतली मक्का. मला तर चांगला लागला रे मा. चांगली ते निब्बर अजून काय असतंय? कवळी काही निब्बर कवळा आपल्याला काही समजत नाही बाबा. हाय तसं आपण खाऊन घेतो. चांगलं मंडळी आता जायचंय झोपायला. चला मी आता मला माझा बिछाना आवरायचा आहे अगोदर. तर बिछाना घ्यावा लागेल मला पहिले. तर मंडळी हे बघा माझी एक चटई आणि गोधडी घेऊन मी जातोय आता वर.
मग रे हो का चल ना मग आता कवर मोबाईल पाहते बॉटल 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 भरून घ्या बॉटल भरून घ्या तर 2-3 दिवस अशीच इकडे तिकडे पळापळी चालू आहे जेवण झाले की लगेच वर जा खाण्यापुढे काही करता येत नाही मंडळी मजबुरी आहे जावंच लागणार आता वरती रात्री जर आला तर कसं करावं काय करावं मग मम्मी कावाची झाडं मारून राहिली आता ते झाडं निघलाय हा निघला माफिया ऐ मा हा, कावाची झाडं मारू लागली तू हा, मग आता बसले होते जसं मोबाईल पाहत होते ना दिवसभर एकटं काम 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 जेवण अर्धा घंटा झालाय आपल्याला मोबाईल घेऊन देऊ बसले होते कोण पाहत हे बघा आता सगळं घेऊन येऊ तयार झालाय जायचंय आता वर मग बॉटल इकडं मम्मीने गोदडी घेतली मा बॉटल घेतली का घ्या घर लावून घ्या आणि मी फक्त एक चटई घेऊन चाललेलो आहे वरती आणि युवराजचा पाक किती वडा पसार आहे आणि मग आता एकच चटई घेऊन याच्या अंगावरचं पण आपल्याकडे ही मपली ही चादर ही मपली ही त्याच्या अंगावरचं 2 उशी हातामध्ये आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे ती चादर चटई एक त्या पहा आम्ही तर वर चालतोच पण मम्मी या कुत्र्याला पण म्हणून राहिली वर चल तसं काय कुत्रा वाहून जाणार आहे मा हा, लावा ना. खाली बाय पत्तर बाय कुत्रा वाहून जाणार आहे काही वाहून जाणार नाही पण पाण्या पावसाचं देवा लेकरू भिजत आहे ना तर चला मंडळी आता आम्ही चाललोय वर आता डायरेक्ट वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला कसं आहे वर हे बघा मंडळी इथं बिछाना टाकलाय आता इकडे छान आहे आणि तेव्हा आता आमचा झोपाचा टाइम झालेला आहे तुम्ही झोपाना आम्हाला झोपू द्या आता हा? आता वरती बिछाना घेऊन सनी चला बाय बाय